मंडळी, हिंदी बिग बॉस मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी मध्ये अडकणाऱ्या तानिया मित्तलवर आज हा व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओ बनवताना अशी एक एक गोष्टी मला कळाल्या की डोक्याच्या तारा हल्ल्या। म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे की स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर स्वतःला म्हणून घेणारी तान्या भरपूर इन्फ्लुएन्सर लोकांनी किंवा भरपूर युट्यूबरांनी असं काही तिच्याबद्दल माहिती काढली की ते ॲडल्ट प्रोडक्ट विकते, अशा प्रकारचं एलिगेशन देखील तिच्यावर लावायचं सुरुवात झाली आहे। हेच सगळं डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला। नमस्कार मंडळी, मी सर्वेशन, तुम्ही बघताय शब्दवेडे। मंडळी, तुम्हाला माहित असेल नुकताच जो सुरू असलेला बिग बॉस हिंदीचा 19वा सीझन आहे हा खूप चर्चेत यायला लागलाय किंवा भरपूर ट्रेंडिंग मध्ये देखील यायला लागलाय। मराठी पण आपल्यातला प्रणित मोरे, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे देखील या हिंदी बिग बॉसच्या सीझन मध्ये 19व्या सीझन मध्ये आहे। आता पहिलं एविक्शन होईलच, कोण बाहेर येईल हे देखील आपण अपडेटमध्ये सांगूयाच। पण या सीझन मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी किंवा सगळ्यात जास्त नाव जिचं जास्त उचललं चाललंय ते म्हणजे तानिया मित्तल। आता तानिया मित्तल ही कोण आहे? तर तानिया मित्तल बद्दल बोलायचं झालं तर दोन लेवलच्या गोष्टी आहेत, म्हणजे ए आणि बी ह्या दोन गोष्टी तुम्हाला मी समजवायचा प्रयत्न करतो। म्हणजे एक साईडला तानिया मित्तल म्हणते की मी 12वी फेल आहे, पण एक साईडला म्हणते की ती ग्रॅज्युएट आहे, किंवा एक साईडला म्हणते की मी खूप माझं काही फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, मी स्वतःच्या पायावरती उभी आहे, पण एक साईडला म्हणते की मित्तल फॅमिली किंवा मित्तल नावानं खूप मोठा बिझनेस आहे, खूप म्हणजे अंबानी अदानीच्या लेवलचा बिझनेस आहे। हेच सगळं डबल स्टँडर्ड टाईपचं जे युट्यूबर्सनी ते काढलं ते सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तर तानिया मित्तल बिग बॉसमध्ये गेल्या तिने एक अजेंडा केला होता किंवा तिने एक न्यूज व्हायरल केली होती की ती 150 बॉडीगार्ड तिच्यासोबत फिरतात। आता 150 बॉडीगार्ड हा आकडा जरा डोळ्यासमोर आणून बघा, किंवा 150 माणसं जरा डोळ्यासमोर आणून बघा की ते किती होतात, मध्ये किती लोक तिच्याबरोबर फिरत होते किंवा काय फिरत होते। मध्ये कुंभमेळ्यामध्ये देखील तिच्या बॉडीगार्ड्सनी भरपूर लोकांचा जीव देखील वाचवला, ते धक्काबुक्की झाले होते त्यावेळी, ते देखील न्यूज खूप उचलली गेली। पण 150 बॉडीगार्ड आहेत हे खूप जरा संशयास्पद आहे, आणि बिग बॉस मध्ये आतमध्ये देखील लोकांनी तिची खूप चेष्टा मस्करीमध्ये काढली देखील की 150 बॉडीगार्ड थोडीच असतात, किंवा ही अशी कुठली इन्फ्लुएन्सर आहे की जे 150 बॉडीगार्ड आहेत वगैरे वगैरे। त्यानंतर अजून एक तिने एक गोष्ट क्लेम केली होती की तिचं 1000 स्क्वेअर फूटचा घराचा हॉलच आहे। आता 1000 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा, आणि 1 गुंठ्याचा फक्त घरचा हॉल असणं म्हणजे ते महल किंवा कुठंतरी मेन्शनच आहे की काय असं कळत होतं। त्यानंतर नोकर चाकरी एवढे आहेत की एकही गोष्ट आजपर्यंत तानिया मित्तल स्वतः केलेली नाही आहे। मग ते झाडू मारतानाचा सीन बिग बॉस मध्ये जेव्हा झाडू मारायचा तिला टास्क मिळाला होता, तर ती थोडंसं झाडू मारली आणि तिच्या हाताला खूप त्रास व्हायला लागला आणि ती हात चोळायला लागली की म्हणायला लागली की मला अजिबात चालणार नाही, झाडू मारलेलं वगैरे मला खूप त्रास होतो। त्यामुळे एवढे नोकर चाकर आहेत की तिला जेवण भरवण्यापासून किंवा सगळ्याच गोष्टी सगळ्या नोकर चाकर करतात, हे देखील तिने क्लेम केलं होतं। एक देखील काम ती स्वतः अजिबात करत नाही हे देखील तिने क्लेम केलं होतं की एवढी नोकर आहेत की तिला एकही काम स्वतःला करायला लागत नाही, त्यामुळं एकही काम ते स्वतः करत नाही। सतत बॉडीगार्ड जवळ असतात आणि कोणीही नॉर्मल पर्सन तानिया मित्तलला भेटू शकत नाही। जवळ जर कोणी आलं तर तेवढे बॉडीगार्ड आहेत की त्याला जवळ जीव देत नाहीत, अशा प्रकारचे क्लेम्स त्यांनी केलं होतं। त्यातल्या त्यात अजून एक क्लेम म्हणजे अजून एक न्यूज खूप व्हायरल होत होती की तिचे जे बॉयफ्रेंड्स होते, 2 बॉयफ्रेंड्स होते, तिने सांगितलं होतं किंवा तिचे फ्रेंड्स आहेत त्यांना ती गाडी आणि फ्लॅट गिफ्ट करत होती, हे देखील त्या न्यूजमध्ये क्लेम करण्यात आलं होतं। पण हे सगळं सुरू असताना खूप चांगली म्हणजे खूप चांगलं तिचं नाव बिग बॉसमध्ये ट्रेंडिंगला असताना अचानकपणे एक इंटरव्ह्यू व्हायरल व्हायला लागला। तो इंटरव्ह्यू होता बलराज सिंगचा। तर बलराज सिंग तर तो स्वतःला या तानिया मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड सांगतो, आणि ऑब्व्हियसली त्यानं जे काय खुलासे केले त्या खुलासेमध्ये देखील खूप साऱ्या पर्सनल गोष्टी असतील किंवा खूप साऱ्या रिअल गोष्टी असतील, हे तानिया मित्तल बरोबर खरंच त्याचे संबंध होते असं देखील दर्शवणारे भरपूर सारे खुलासे त्यानं त्या इंटरव्ह्यूमध्ये केले। त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यानं बोललं देखील की तानिया मित्तल ही सगळ्यात जास्त खोटी व्यक्ती आहे, ती जे काय क्लेम करते त्यातलं एकही गोष्ट खरं नाहीये, तिला फक्त यूज करायला येतं, ती माझा यूजच करत आली आजपर्यंत। आणि त्याने प्रूफ पण दिले की कसं तानिया मित्तलचे स्क्रीनशॉट्स वगैरे दाखवले, चॅट्सचे स्क्रीनशॉट दाखवले की तानिया मित्तलनं कसं त्याच्याबरोबर म्हणजे त्याला फसवलं किंवा त्याचा यूज केला, किंवा त्याला व्हिडिओसाठी फक्त त्याला यूजमध्ये घ्यायची किंवा व्हिडिओमध्ये फक्त त्याला फीचर करायची, किंवा कसं ती एखाद्या छोट्या गोष्टीला खूप मोठं करून दाखवायची। त्यामुळे त्या गोष्टीमुळं हा बलराज सिंग देखील खूप फेममध्ये आला। आता बलराज सिंगने जे खुलासे केले त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट्स वगैरे त्यानं दाखवलं प्रूफच्या रूपानं, पण ते किती खरे किती खोटे ते देखील तानिया मित्तल बाहेर आल्याशिवाय कळणार नाही, किंवा त्याच्यावरती त्याच्या एका एक्स गर्लफ्रेंडने देखील एक व्हिडिओ करून सांगितलं की बलराज हा खोटा आहे। त्यामुळे काय खरं काय खोटं हे नाही माहिती, पण तानिया मित्तलवरती हा एक्सपोज करणारा त्या बलराज सिंगने एक इंटरव्ह्यूमध्ये डिटेलमध्ये सांगितलं की मला माझी सेल्फ रिस्पेक्ट प्यारी आहे म्हणून आम्ही ब्रेकअप केलं, किंवा ती म्हणत होती की मी तुला बिग बॉसमध्ये ॲज अ
ते असतं ना घरातल्यांना बोलवतो आपण, तर घरातल्यांना न बोलवता मी बलराज तुला बोलवते, तर तू आल्यानंतर हे करशील का, किंवा ते पण स्क्रिप्टिंग टाईप करशील का, अशा देखील नवीन नवीन गोष्टी त्यांना त्या खुलासामध्ये सांगितल्या. किंवा ती आजपर्यंत फक्त आणि फक्त बलराजचा यूजच करत आली आहे, व्हिडिओमध्ये यूजच करत आली आहे. अशा प्रकारे ती इन्फ्लुएन्सर स्वतःला, स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर स्वतःला दाखवते, पण ती तशी अजिबात नाहीये, हे देखील त्यांना सांगितलं. आता हे सांगितलं भरपूर युट्यूबर्स किंवा भरपूर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनी या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी चक्क मॅप वरून किंवा चक्क ती जिथं राहते त्या घरचा पत्ता काढून, त्याच्या साईडला जे लोक राहतात, शेजारी जे लोक राहतात, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढून, म्हणजे गुगल मॅपवरनं बोर्ड दिसतो ना, बोर्डवरती फोन नंबर असतो, त्याच्यावरती कॉल करून वगैरे त्यांनी हे देखील लोकांच्या समोर आणलं की तानिया मित्तल जे काय सांगते की 1000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे वगैरे, सगळं खोटं आहे. कारण भरपूर लोकांनी त्याच्या शेजारील, म्हणजे तानिया मित्तलचं हँडक्राफ्ट बाय तानिया नावाचं एक बिझनेस आहे, आणि त्या बिझनेसच्या नावाने एक म्हणजे दुकान आहे, त्या दुकानच्या वरतीच ते राहतात. आणि त्याच्या साईडला जे दुकान आहेत त्या दुकानवाल्यांना फोन करून भरपूर युट्यूबर्सनी किंवा भरपूर इन्फ्लुएन्सर लोकांनी कॉन्टॅक्ट करून विचारलं की तानिया मित्तल खरीच बाबा एवढी मोठी आहे का, तर तानिया मित्तल खरंच एवढे बॉडीगार्ड वगैरे तिचे आहेत का वगैरे वगैरे. तर ते साईडला जे शेजारी दुकानदार आहेत त्यांनी साफ मनाई केली. त्यांनी म्हटलं की तानिया मित्तल अजिबात एवढी मोठी नाही आहे, मित्तल फॅमिली अजिबात एवढी मोठी नाही आहे. एक साईडला खालच्या फ्लोअरला त्यांनी एका बँकेला गाळा भाड्याने दिलाय, आणि त्या गाळ्यावरतीच त्यांचं सगळं चालू असतं, आणि वरती ते राहतात, आणि जिथं राहतात तिथंच त्यांचं ते हँडमेड बाय क्राफ्ट बाय तानिया नावाचं जे काही आहे ते त्यांचं तिथं काम चालतं. एवढं काय ते मोठं नाही आहे. त्याच्यावरती अजून असे पण एलिगेशन्स लागले की ते जे हँड मेड क्राफ्ट वगैरे जे आहे त्याचं प्रमोशन करण्यासाठी तानिया मित्तल स्वतःच इन्फ्लुएन्सर लोकांना बोलवायची की तुम्ही या, व्हिडिओज करा, आणि व्हिडिओज केल्यानंतर तुम्ही तुमचं पेमेंट घ्या. भरपूर इन्फ्लुएन्सर लोकांनी देखील त्याच्यावरती एलिगेशन्स लावलेत, आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की आम्हाला त्यांच्या टीमनं बोलवलं तानिया मित्तलच्या, आम्ही गेलो देखील, आम्ही व्हिडिओ केलो, आम्ही व्हिडिओ करून एडिट करून अपलोड देखील केलं, पण आठवडाभर त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स येत नाही. आणि एकदा आठवडाभर झाला की त्यांनी बोलायचं बंद करतात. स्वतः तानिया मित्तलच्या पेजला देखील त्या इन्फ्लुएन्सरनं कॉन्टॅक्ट केला होता की असं मी व्हिडिओ केला होता तुमच्याबरोबर, आणि तुमच्या मॅनेजरकडनं किंवा तुमच्या टीमकडनं मला बोलवलं होतं, आणि मी सगळं केलं, पण मला पेमेंटही मिळालेलं नाही आहे, काही रिस्पॉन्सही मिळत नाही आहे. तर त्यावेळी त्याच्या तानिया मित्तलच्या टीमकडून त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही इथं या, तुम्ही शॉपिंग करा, आम्ही तुम्हाला त्याच्या रिप्लायमध्ये किंवा तुम्ही ही व्हिडिओ केलाय म्हणून तुम्हाला आम्ही डिस्काउंट देऊ. पण हे खूप चुकीचं आहे, कारण व्हिडिओ करायला तुम्ही बोलवताय, एक दिवस ती व्हिडिओ करते इन्फ्लुएन्सर, एक दिवस एडिट करते, अपलोड करते, तिच्या सगळ्या क्राऊडला त्या प्रमोशन होतं त्या सगळ्या त्या दुकानचं तुमच्या, आणि त्यानंतर तुम्ही तिला पैसेही देत नाही, तिला वाउचरही देत नाही, उलट तिला म्हणताय की तुम्ही खरेदी करा, त्याच्यावरती आम्ही डिस्काउंट देऊ. त्यामुळे हे देखील खूप चुकीचं आहे, असं देखील खूप इन्फ्लुएन्सर लोकांनी म्हटलं होतं. त्यातल्या त्यात स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर या गोष्टीवर देखील खूप बवाल झाला होता, कारण तानिया मित्तल तुम्हाला माहित असेल कायम साडी वगैरे घातलेली असते, आणि खूप संस्कारी स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर आहे असं स्वतःला ती म्हणून घेते. पण काही लोकांनी याच्यावर देखील खूप एलिगेशन लावले की तिचे ते हँड मेड बाय क्राफ्ट ते जे काय पेज आहे त्या पेजमध्ये ती ॲडल्ट प्रोडक्ट देखील विकते, सेल करते, किंवा ड्रेस देखील असे सेल करते की ते खूप वियर्ड असतात. त्यातल्या त्यात ती साडी संस्कारी आहे असं दाखवते, पण ब्लाऊज असेल किंवा साडी घालण्याची स्टाईल असेल, जी व्हिडिओ करायची स्टाईल असेल, त्यातनं कुठल्याच अँगलनं ते स्पिरिच्युअल किंवा ते संस्कारी वाटत नाही, असं देखील खूप इन्फ्लुएन्सर लोकांनी किंवा खूप युट्यूबर्स लोकांनी त्याच्यावरती एलिगेशन्स लावले. त्यात ते डबल स्टँडर्ड जे आहे, म्हणजे प्रणित मोरे बरोबर जो पण एक सीन झाला होता की घरात आल्यानंतर प्रणित मोरे बरोबर ती खूप चांगलं वागली, प्रणित मोरे तिच्याबरोबर होता त्यावेळी तो जोक करायचा तर ते तिला चालायचं, पण जसं की सलमान खाननं प्रणित मोरे थोडंसं कावलं, थोडंसं ओरडलं, त्यानंतर अचानक प्रणित मोरे वाईट झाला आणि तानिया मित्तल त्याला लांब करायला लागली. किंवा दुसऱ्यांना जेव्हा ज्ञान द्यायचा टाइम असतो तेव्हा ती खूप ज्ञान देते, पण जेव्हा स्वतःवरती येते तेव्हा ती फक्त आणि फक्त वुमन कार्डच यूज करते. अशा प्रकारे देखील खूप एलिगेशन्स त्याच्यावरती लागतात. म्हणजे तुम्हाला माहित होतं का तानिया मित्तल कोण आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं ह्या तानिया मित्तल बद्दल तुमचे काय शब्द आहेत हे देखील कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमचा हक्काचा आणि व्हिडिओ भरपूर जण बघताय पण सबस्क्राईब कोण करत नाहीये. तुम्हाला मी जर स्क्रीनशॉट एक दाखवतो, भरपूर लोकांना व्हिडिओ आवडतात, भरपूर लोक व्हिडिओ बघतायत, पण लोक सबस्क्राईब करायला कंटाळा करताय. का रे बाबांनो, का असं करताय? हक्काचं मराठी चॅनल आहे शब्द वेडे, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.